आम्ही प्रार्थना केली मग नाही, बिना बोलवता आला पाहिजे. बिना बोलवता येतो त्याचंच नाव देव आहे. आणि बोलवावं लागतं काय त्याला, तेव्हा शेजारी काय आपलं. ऐका ना, ऐका. बंकटलालजींनी बोलवलं होतं काय गजानन बाबाला? नाही, बोलवावं नाही लागत, प्रगट होतात असली माणसं. तुम्ही लक्षात घ्या, प्रगट होतात. व्याधी वारुनी केले कैका संपन्न, घडविले भक्ताला की विठ्ठल दर्शन. असंच आहे ना. आणि कोण आहे गाणार? कोण? दासगणू. गजानन बाबाचं बी दासगणूच गात होते आणि साईबाबाचं बी दासगणूच गात होते. बघा, फार मजा आहे. दासगणू सांगू का? मजा ऐकता का? मजा. मला एक जण म्हणला, महाराज दासबोध म्हणजे काय? मी म्हणलं, आपण दास आहोत हा बोध झाला की दासबोध कळतो. लक्षात घ्या. चलो लक्ष द्या, एकच मिनिट लक्ष द्या प्लीज. जन्मद्यासी वयादित्रतश्चारथैश्व विज्ञस्वराट तेने ब्रह्मरुधायादि कवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृतां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषः धामना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परम धीमहि. म्हणा सत्यं परम धीमहि. म्हणा. ते म्हणताना सुद्धा मोठ्यानं म्हणत नाहीत, कारण त्यांना सत्य वागायचं नाही ना. इतकं छोटं नाही. सत्यासारखं तर अधिष्ठान नाही आणि सत्यासारखं पाप नाही. मराठी कळत असेल तर नीट ऐका. मेरा देश सत्ता के पीछे नहीं सत्य के पीछे दौड़ता है. भारत की साधु की परंपरा ऐसी है कि पवित्रता उसके पीछे दौड़ती है. भगीरथ ऋषी पुढे चलतात आणि गंगा त्याच्या मागे पळते. भारत के साधु की पवित्रता की आप क्या चेष्टा करोगे. मंगलाचरणाला सुरुवात झाली. श्रीमद भागवतामध्ये 3 मंगलाचरण आहेत. पहिल्या स्कंदात आहे, दुसऱ्या स्कंदात एक आणि शेवटच्या स्कंदात एक. औषध कसं असतं? सकाळी एक गोळी. बोला ना, बोला ना प्लीज. सकाळी एक गोळी, दुपारी एक, अरे बोल ना माय, संध्याकाळी एक. बघा तुम्ही. आणि 3 गोळ्या वेळेवर घेतल्या की तब्येत ठीक राहते. मग तसंच आहे ना. शुभ शुभ लो शिव का नाम, शिव आएंगे तेरे काम. ओम नमः शिवाय. ओम नमः प्लीज. काय चाललं होतं की आपलं गेलं डोक्यातून. सकाळची गोळी महादेवाची घेतली, त्याला दुपारची घ्यायला गेलं. हरे राम हरे राम. दुपारी भूक लागते ना 12 वाजता. हरे हरे दुपारी, बरोबर, दुपारी. आणि संध्याकाळी विकार वासना सतवतात ना. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नार. बाबा बाबा, आता हे 3 झाले का पक्के? बूस्टर डोस. गण गण गणात बोते, गण गण आलं लक्षात. मंगलाचरण 3 आहेत महाराज साहेब. माझ्याकडे लक्ष द्या सगळ्या. मंगलाचरण किती बी असू द्या, आचरण मंगल ठेवा. तुम्हाला एक लक्षात घ्या, आचार, विचार आणि उच्चार 3 गोष्टी आपण चांगल्या ठेवायच्या. आपला प्रचार देव करीत असतो. सज्जनाचे माप चाले वाऱ्या हाती, कीर्तिमुख त्यांचे नारायण. गजानन बाबाचे काय मल्टीमीडियानं प्रसाद केला काय? या भाऊ आहेत हे बसलेले, डॉक्टर आहेत हे. ते म्हणले महाराज नातू म्हणले का देवा?
म्हणले मा नातू बिमार होता, दवाखान्यात होता म्हणले. मी एक हिंदीतलं वाक्य सांगत असतो, सगळ्यांना सांगतो ऐका. फकीरों के झोली में रहता है सब कुछ, बहुत आजमाते हैं फिर देते हैं तब कुछ. ते देतात सगळं पण अगोदर तपासतात लय. कमालीचं तपासतात. माणूस म्हणतो जाऊ दे नकोच बा तिथे जायचं, काय त्या विहिरीवर जाऊन आमचा फायदा झाला. फायद्यासाठी विहिरीवर येऊच नका, काय द्यायचं असलं तर विहिरीवर या. त्याचं कारण सांगतो ऐका. दर्शन आणि प्रदर्शनात एक छोटा फरक आहे. प्रदर्शन त्याला म्हणतात जिथून कुठून तरी काहीतरी खरेदी करायची, बरोबर भाऊ. जहां से मैं कुछ लेना चाहता हूं और जहां से मैं कुछ लेना चाहता हूं, ज्याला कळते ते नीट ऐका. जहां से मैं कुछ लेना चाहता हूं, जहां से मैं कुछ लेना चाहता हूं उसको प्रदर्शन कहते हैं, और जहां मैं कुछ देना चाहता हूं उसको दर्शन कहते हैं. ले मेरी श्रद्धा विठ्ठल, मैं मांगने नहीं देने आया. अरे देवाला मागू नका. कुणाला काय मागावे जगाला, प्रेम हर पावे. कुणाला काय मागावे जगाला, प्रेम हर पावे. मागू नका कुणाला. अन मांगे मोती मिले, मांगे मिले ना भीक. बोलू काय थोडं तुमच्या भाषेत बोलू, कळायचं. 1-2 मिनिट कथेच्या अगोदर प्रारंभ. इथं बसलेली जेवढ्या माई आहेत, हे माय इकडे बघ. माय तुमची मुलगी येती जातीला येते ना. येती जाती म्हणजे लग्न झाले एक 4-8 दिवस बोला ना. माय मग ती जर तुमच्या सोबतच उठायला लागली तर तुम्ही काय म्हणता? बोला ना. माय झोप म्हणता ना. तुला तिकडे लय ताप आहे, पड दिदे दिदे असं ना. पण गरीबाच्या घरची परिस्थिती अशी असते, ती पोरगी उठते आणि आई खाली चुलीला लाकडं घालीत असते ना, तिच्या शेजारी जाऊन बसते, म्हणते आई चहा प्यायचा आहे ग. तिची आई म्हणते राजा तुझा बाप दूध आणायला गेलाय आणि तो आला की मग चहा कर. ती पोरगी काय म्हणते दादा, आई आपण दोघी काळा चहा प्यायचो तसला कर ना. तिची आई म्हणते राजा माझ्याकडे होती ना तू, तर तुला मी काही बी खाऊ घातलं, पण आता तू माझी नाही राहिली, तू कुणाची तरी झालीस, म्हणून तुला चांगलं सांभाळायची जिम्मेदारी आमची आहे. तसं आपण जवळ जगाचे असतो ना, लोक लक्ष देत नाहीत. एखाद्या साधूचे व्हा, एखाद्या महात्म्याचे व्हा, एखाद्या थोर संत पुरुषाचे व्हा, आणि मग बघा जग कसं व्यासपीठावर बसवतो तुम्हाला थाटा. मुझे कौन जानता था तेरी बंदगी से पहले, गुरु ने मुझको बना के अपना हरि गुण गाना सिखा दिया. गुरु ने मुझको सब गाते जाइए यार. हरि गुण गाना सिखा दिया, हरि गुण गाना सिखा दिया रे प्रभु गुण गाना सिखा दिया. गोपिकांकडे बघा, सुदामजीकडे बघा, हनुमानाकडे बघा. तत्सुखे सुखित्वम प्रेम लक्षण. भक्ती सूत्र सांगतं नारदाचं, दुसऱ्याच्या सुखामध्ये जे सुखी राहतात ना तेच जगात आनंदी राहतात. ए माय एकामेकाला नाव ठेवायचं बंद करा, मारता तुम्ही. अरे फार मोकळं मन ठेवा. हे काळीज आहे ना, हे काळीज त्याचं आहे आणि त्याच्यावर त्याचीच सत्ता चालली पाहिजे. लोक म्हणतात मी माझं हृदय दुसऱ्याला देतो, बापाची प्रॉपर्टी आहे का, आणि माझ्या हृदयात तूच आहेस. फोकाने हाणलं पाहिजे. चालेल. किती गोळ्या किती सांगितल्या? हा क्या निर्मत्सर आयुष्य. ऐका ना ऐका ना ऐका ना प्लीज ऐका. शास्त्रामध्ये फार गोड सांगितलं म्हणा ना. शतविहाय भोक्तव्यम
येत नसलं तरी थोडं म्हणायचा प्रयत्न करायचा आणि मेल्यासारखे बसत जाऊ नका. शतविहाय भोक्तव्यम सहस्त्रम स्नान आचरे लक्ष विहाय दान्तव्यम कोटी त्यक्त्वा हरिभजे. आहा, याचा अर्थ आहे 100 काम सोडायचे आणि जेवण करायचे. किती चांगलं आहे बघा बरं हे. आणि मग साहेब म्हणले लवकर जेवून वापस येत जा. अरे लोक म्हणजे 100 काम सोडा बाबा म्हणले. आता काही जण तर माणसं इकडे बाहेर बसतात. कृष्ण सांगतो अर्जुना लाभ तंबाखूला. तुम्ही मेले पाहिजे. किती गोड आहे. आई लक्षात आलं. 100 काम सोडायचे जेवण करायचे. सहस्त्रम स्नान आचरेत 1000 काम सोडायचे. इकडे वगैरे किती काम सोडायचे 1000. आणि आंघोळ सकाळी सकाळी लवकर करायची. 11ला आणि 11:30ला करायची नाही. इथं 11ला केले ना. कितीला आंघोळ 1000 काम सोडायचे आणि आंघोळ. काही जण उठल्यावर घंटाभर त्या लुंगीवरच काय बसते. काय चाललंय केंद्रात. अरे हेंद्र्या तुझ्या घरात काय चाललंय ते बघ. केंद्रात सहस्त्रम. आता पुढे त्याच्या पुढचे एक टप्पा आहे. लक्ष विहाय दान्तव्यम 1,00,000 काम सोडायचे आणि दान करायचे. आणि शेवटचं काम सांगितलंय कोटी त्यक्त्वा हरिभजे. 1 कोटी काम सोडून भगवंताचं नामस्मरण करा. आता कसं करायचं. काम सोडून मग बसा हेच करीत. पण तुम्ही एक लक्षात घ्या. तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं ना तेव्हा तुमच्या प्रपंचाकडे लक्ष द्या. चालविशी करी धरोनिया करी धरोनिया चालविशी करी जेथे जावे तेथे तो माझा सांगात. चालविशी हाती धरोनिया मस्ती पाहिजे अंगामध्ये. सागर ह्या मस्तीनं काय होतं मनानं सूर लागतो. आणि मस्ती नसली ना तर सूर लावला तरी मस्तीत येता येत नाही. फार मजा आहे. आणि मी तरी इथं आलोय ना. तो बाप आहे माझा समर्थ सद्गुरु गजा बहुत प्यार करते हैं तुमको. त्याच्या एवढं प्रेम आपल्याला कुणाला करताच आलं नाही महाराज. मला तर यायला नाही कुणावर करता. कारण माझी एक सवय आहे तुम्हाला सांगतो ऐका. ही माझी जीवनाची किल्ली आहे. परमार्थ इथून सुरू झाला शेगावच्या मंदिरातून. आणि त्यांनी अरे पाणी तर बघा त्या विहिरीचं. अरे किती पाणी रजाओ. आमच्या गावाकडे 500-700 फूट मारल ते फुफुटाच येतो पाणी. काय जमीन लेवलला पाणी आहे. त्याचं कारण सांगू. जमीर अच्छा. मी सांगत असतो महाराज तुकोबरायला न्यायला विमान आलं होतं ना. त्याचं कारण फक्त इमान होतं. ज्याला कळाल त्याला धन्यवाद. नाही कळाल ते जेवण करा प्रसाद चालू आहे. त्याचं कारण काय होतं इमान. अरे आमच्या सारख्याने हात केला तर रिक्षा थांबत नाही. त्याला माहिती पैसे देत नाही. मला इथवर सोडतोय बापाने सोडावं. जो बाप ऐकणाऱ्याचा अधिकार चांगला पाहिजे. पहिल्या स्कंदात काय सांगितलंय अधिकार लीला सांगितले. न फिरे माघारी. एकदा इथं बसायला आलं ना 7 दिवस पुन्हा घरी जायचं. आपण म्हणा ना 7 दिवस घरी जायचं. आज करतो
अरे लोकाला उपदेश द्यायला लय सोपा असतो राजा, जगायला फार अवघड आहे. ऐका ना माय लक्ष द्या. श्रीमद भागवतामध्ये भगवंताच्या अवतार लीलेचं वर्णन आहे. किती अवतार आहेत बघा. लक्ष द्या इकडं. हे पुरुष मंडळी इकडे बघा. ऐकू येते तुम्हाला? मला थोडा मॉनिटर. आपण ते गाडीवर नंबर लिहितो ना, नाव लिहितो बघा, दादा आप्पा. अरे हो नाही काहीतरी म्हणा, मरता तुम्ही. हा 2141 म्हणजे राम, असं ना. तसं आता आपण मराठीत लिहू भाऊ आणि त्याची बेरीज बघू. हा चला म्हणा. परमात्मा म्हणा. आता अंक मोजा. मी लिहायला लागलो, तुम्ही मराठीतले अंक मोजा. हे का प 5 5 आणि 2 किती झाले? बोला ना. 7. आता ही प र मा. जुने किराणा दुकानदार कोणी असले किंवा जुने आपण किराणा दुकानात जात होत ना, असं 4 लिहायचं आणि पुढे 2 रेषा मारायच्या म्हणजे 4.5. बरोबर. किती? 4.5. मग हे प, हे 2, हे 4.5. आता हे त अर्ध त. अरे इकडे बघा, परमात्मातलं अर्ध त 8. हा जमलं. आणि आता पुन्हा शेवटला पुन्हा मा आलेलं आहे म्हणजे 4.5. चला करायची बेरीज आता. 5 2 7. 7 आणि 4.5 11.5. 11.5 आणि हे 8. बोला ना. 19.5 आणि पुन्हा 4.5. परमात्म्याच्या 24 अवताराची कथा आहे. त्याचं नाव भागवत आहे. बघा अरे किती सोपं झालं नाही. आता लगे कळायला लागलं तुम्हाला लगे. ऐका जमलं म्हणा. सनत कुमार, वराह, नारद, नरनारायण, कपिल, ज्ञानावतार, दत्तात्रय, यज्ञ, ऋषभदेव, पृथुराजा, मत्स्य, कुर्म, धन्वंतरी, मोहिनी, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, हरी, कल झाले 24. ह्या 24 अवताराचं वर्णन आहे या शास्त्रात. चलो आता पुढे ऐका. भगवान वेदव्यासाने पुराणाची रचना केली. सांगितलं काल मी. बोला ना. देवा श्री गणेशा, देवा श्री गणेशा, देवा श्री गणेशा. याला भागवत म्हणतात.
दोघांचे आवाज मला द्या थोडे. लोक म्हणली पाहिजे हा आवाज कोणाचा. हॅलो 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 ह्याला आहे आला आला थोडा आला. हॅलो 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 बस 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 रे दिल्या घरी सुखी. आई इकडे बघा ना दादा इकडे लक्ष द्या. वेदव्यासांनी पुराणाची रचना केली त्याचं नाव भागवत. ठीक आहे आता थोडं पुढे चला. आता मास्तराला किंवा शिक्षकाला स्वतःच्या मुलांनी काय वाटतं शिक्षकच वाटतं. तसं यांनी पुराण तर रचलं मग याचा प्रचार कोणी करायचा. तर ते म्हणले एवढं चांगलं पुराण दुसऱ्याच्या हातात देणं चांगलं नाही. मग मला मुलगा झाला पाहिजे अशी म्हातारपणी इच्छा झाली. त्याला पुत्रेशना म्हणतात. भगवान शंकराला आराधना केली. हा 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 तुम्ही माझ्या घरी पुत्र रूपाने जन्माला आला पाहिजे. खुद को मैं कर दूंगा तुझको समर्पण. मैं तेरा आंसू तू मेरा दर्पण. तेरे ही होने से मेरी ये सारी जिंदगी सनी है. बाकी मेरी तेरे संग लगी हो मेरे शंकरा. बाकी मेरी तेरे संग हरि बोल. भगवान शंकर जन्माला येतात त्यांच्या पोटी. थोडं लक्ष द्या भाऊ. बाळ जन्माला आलं इकडे लक्ष द्या की पहिल्यांदाच पळून गेलं. कोण कोण पळून गेलं. अरे अजून तुम्हाला नाव माहित नाही ना दमखाना तुम्ही. पळून गेले भाऊ ते शुकाचार्य पळून. पण जुन्या काळामध्ये जे सायकल चालवणारे होते इकडे बघा माझ्याकडे सायकल चालवतात तर त्यावेळेला बाबा ती घंटी नव्हती ना भोंगा घंटी. मग कसं करावं लागायचं नाही का जमाल तुम्हाला. तुमच्या भाषेत सांगू का मग. अरे समोर एखादा पोरगा आहे त्याचं नाव तुम्हाला माहित नाही मग त्याला कसं बोलावं लागायचं आधी. तसं पाठीमागून आवाज दिला त्याचं नाव पुन्हा शुकाचार्य पडलं. बोलिये शुकाचार्य जी भगवान की. शुकाचार्य निघून गेले. काळ पुढे सरकला. पुढे ऐका ना मग व्यासांचे शिष्य शेतामध्ये असं पाठ करण्यासाठी नाही का आपल्याला पाडा देत होते. तसं ते पाठ करत होते. श्लोक पाठ करायचे. श्लोक किती गोड आहे बघा ना. बरहा पीडम नटवर बपुः कर्णयो कर्णिकार. बिभ्रद वास कनक कपिशम वैजयंती च मालामरंधान वेणुर्धर सुदयो पूरयन गोपी वृंदै वृंदारण्यम स्वपदरमणं प्राविशत गीत कीर्ती. फोन तुझ्याकडे माझ्याकडे लक्ष द्या. खाली सगळा समाज ऐकतो आपण काय चालला विषय आपला. श्लोक ऐकला आता उगा मजेशीर ऐका. श्लोक ऐकला आणि पुढचा टप्पा ऐका. शुकाचार्यांनी तो श्लोक ऐकला पळत आले म्हणले अरे इतका चांगला श्लोक अजून 2 श्लोक सांगा ना. तर ती पोरं म्हणली आम्हाला 1-2च पाठ आहेत पण आमच्या गुरुजींना 18,000 श्लोक येतात. अरे कोण आहेत तुमचे गुरुजी. चला तुम्हाला भेटतो. लहानपणी वडिलाला सोडून गेलेले शुकाचार्य अर्ध्या श्लोकाला ऐकून परत वापस आले. ही भागवताची ताकद आहे महाराज. येते लक्षात.
आणि मग शुकाचार्य आले आणि मग अरे बापरे, आता ती प्रचाराची यंत्रणा त्यांच्या ताब्यात दिली. आणि त्याच्यानंतर अत्यंत गोड परीक्षित राजाच्या जन्माची कथा श्रीमद भागवतामध्ये येते. अत्यंत लक्ष देऊन ऐका. या आई दादा ऐका 5 मिनिट, फार महत्वाचा विषय. 5 मिनिट ऐका. अश्वत्थाम्यानं द्रौपदीची 5 मुलं मारली. ऐकताय? भाऊ, ज्याचा मुलगा मरून जातो ना, त्या आईचं दुःख काय ते विचार करा. एक वाक्य सांगू साहेब, ऐकता? भाऊ सगळे ऐका. अकोट आणि परिसरातले सर्व भक्त. अध्यक्ष साहेब, मुलगा किती जरी वाईट वागत असला ना, आणि सगळं गाव त्याला नाव ठेवत असलं, तरी तो जेव्हा मरतो ना, तर त्याच्या उशाला बसून माझा राजा गेला म्हणते ती मायच असते. 5 मुलं मारली, घरामध्ये रडता येत नाही. क्षत्रियाचा भाव नाईलाज झाला तिचा. आपली दुःख कुणाला सांगायची? बहुती कृष्णाकडे जाते दुःख सांगा. द्रौपदी एक अकेली ऐसी है जिसको कन्हैया के घर में जाने के लिए किसी को पूछना नहीं पड़ता था. बहन थी. ऐकता? हिंदी थोडीफार कळते का मला? ती ओघात बोलतो जास्त. कृष्ण इकडे बघा, माय दादा इकडे बघा, ऐकणार. देव पूजा करत होता. देव पूजा करत होता. मराठी कळते? देव पूजा करत होता. देव पूजा करत होता. काय करीत होता? देव पूजा करीत होता. काय करीत होता? देव पूजा करीत होता. देव पूजा करीत होता. मराठी कळते? देव कोणत्या देवाची पूजा करीत होता? देव पूजा करतो साधू संतांची. द्रौपदी मागे जाऊन उभा राहिली अशी. एका क्षणात उठला भगवंत, त्याच्या पाठीवर हात ठेवतो, म्हणतो कृष्णा क्या बात है बेटा, आज तेरी आंखों में आंसू. लाला, माझ्या 5 मुलांना मारलं रे, मरून गेली. पगली, आएगा सो जाएगा राजा रंक फकीर, तो फिर क्यों रोती हो? ती काय म्हणते? ती म्हणते मला मेल्याचं दुःख नाही, पण ते रात्री मेले झोपीत. ते जागे असताना मरायला पाहिजे. कृष्ण म्हणतो झोपीत मेले काय, जागे मेले काय, त्याचं काय सुख दुःख? हे काय म्हणते? झोपेत मेल्यामुळं त्यांना तुझं नाव नाही घेता आलं. जागे असले असते ना, तर मरताना तुझं नाव घेऊन मेले असते. कृष्ण इतना प्यार, किती गोड प्रमाण आहे बघा. सुखावसाने इदमेव सारम, हे हरि. दुःखावसाने हे हरि इदमेव ज्ञेयं, देहावसाने इदमेव जाप्यं, गोविंद दामोदर माधवे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. करार विदे पदार विदे, मुखार विदे विनिवेशयन्तं, वटस्य पत्रस्य कुटे शयानम्. श्री कृष्ण
तेरी जय हो। अश्वत्थामा को पकड़ कर ला। अरे तो कृष्ण आतापर्यंत शांत होता रागाच्या भरात, अश्वत्थामा को पकड़ कर ला। अश्वत्थामा समोर द्रौपदीला विचारलं क्या किया जाए? असं नाही भाऊ, असं नाही. पहिल्यांदा अर्जुनाला विचारलं क्या किया जाए, तर अर्जुन रागात आला. ते म्हणजे मारून टाका त्याले, झंझटच खलास. अर्जुन म्हणतो संपवून टाका. भीमाला विचारलं, भीम म्हणतो संपवून टाका. भाऊ मला जे गोड वाक्य बोलायचे ते ऐका. धर्मराजाला विचारलं काय केलं पाहिजे? अध्यक्ष धर्म काय म्हणला? तो माझा अपराधी नाही, तो द्रौपदीचा अपराधी आहे. तिला विचारा काय केलं पाहिजे. याला धर्म म्हणतात. धर्म कोणाच्या मध्ये पडत? लक्षात वो मेरा अपराधी है ही नहीं. द्रौपदी अशी खाली मस्तक घातली. नारी जीवन की यही कहानी, आंचल में दूध और आंखों में पानी. रडते पाच पोराच्या मृत्यून. हे माय खरं सांगा ना, खरं लहान लेकराच्या पोराला पायाला ठेस जरी लागली तरी माय झोपत होती का आधीची? क्या किया जाए कृष्ण? द्रौपदीने उत्तर काय दिलं भाऊ? द्रौपदी म्हणते उसको माफ किया जाए. अरे एवढा अट्टहास करून मी त्याला धरून आणलं, तू माफ किया जाए? ती काय म्हणते? पुत्र के वियोग का दुख तुझे पता नहीं होगा प्यारे, लेकिन मैं मां हूं ना, अगर इसको मैं दंड देने की आज्ञा दूं तो गुरु मां को जो दुख होगा उसकी जिम्मेदार मैं रहूं. द्रौपदीच्या मस्तकावर कृष्णाने हात ठेवला. सुखी रहना बेटा, जिसकी कोई नहीं सुनता उसकी भगवान सुनता है, या तो उसका सदगुरु सुनता है. अश्वत्थाम्याला जीव मारायचा नाही, मग त्याचा अपमान केला तर मृत्यू झाल्यासारखा आहे. ब्राह्मणाला मारायची गरज नाही म्हणून त्याच्या मस्तकावरचा मणी काढून घेतला आणि चिडलेल्या अश्वत्थाम्याने शपथ घेतली, पांडव रहित नाही, पांडवाचा वंश संपून टाकला. उत्तरेच्या गर्भामध्ये असणाऱ्या बाळाला मारण्यासाठी धनुष्याला बाण. ऐकता आई? आई दादा ऐका ना, त्या उत्तरेच्या बाळाला वाचवण्यासाठी देवाला गर्भात जावं लागलं. बोलू का थोडं पुढे? ऐकता? आणि त्याला वाचवलं. त्याचं नाव परीक्षिती. त्याचं नाव काय? बोला. आता एक ऐका, माझ्याकडे बघा. परीक्षितीचं रक्षण गर्भामध्ये देवानं केलं. तुमचं आमचं कोणी केलं? बोला. तुम्ही मरतान बोला. देवानच केलं ना. मग आता तुम्ही आम्ही कोण आहे? हा 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 तुम्ही आम्ही कोण आहे? परीक्षित. आता गरज आहे खऱ्या शुकाचार्याची. अरे हम तो परीक्षित है ही, लेकिन आप आकर हमें अपना लो. हम तुम्हारे थे गुरुजी, हम तुम्हारे हैं, हम तुम्हारे ही रहेंगे ओ मेरे सरकार. हम तुम्हारे थे गुरु. सब गाइए. हम तुम्हारे हैं, हम तुम्हारे ही रहेंगे ओ मेरे सरकार. हम तुम्हारे गुरुजी, हम तुम्हारे हम तुम्हारे ही रहेंगे ओ मेरे सरकार. हम तुम्हारे सगळे म्हणा. हम तुम्हारे
हम तुम्हारे कोण आहे दिलं आणि स्वतः स्वर्गाकडे गेले. नीट ऐका, नीट ऐका. परीक्षितीला एकदा असं वाटलं की आपण शिकारीला जावं, आणि शिकारीला गेल्याच्या नंतर तहानेनं व्याकुळ झालेला परीक्षिती जेव्हा एका ऋषीच्या आश्रमामध्ये जातो, त्या ऋषींना आवाज देतो. ते ऋषी साधनेमध्ये मग्न आहेत, उठले नाहीत. तर ब्राह्मणाला मारायचं नाही, अपमान करायचा म्हणून मेलेला साप त्याच्या गळ्यात टाकला जातो. कुणाच्या? त्या ऋषींच्या. सगळ्या गोष्टी नीट ऐकत जा, त्याला अर्थ असतो प्रत्येक गोष्टीला. गळ्यामध्ये साप टाकला, तो निघून गेला. मुलगा आल्याच्या नंतर गळ्यातला साप बघितला, हातात पाणी घेतलं. ज्याने माझ्या वडिलांचा अपमान केला, येणाऱ्या 7 दिवसात त्याला तक्षक नागाचा दंश होऊन त्याचा मृत्यू होईल. किती दिवसात? आणि तुमचा बी देवदेव कधी वाढतो? जेव्हा तुमच्या छातीत चमकत ना. आणि डॉक्टर म्हणतात आता काय खरं नाही. तेव्हा मग त्याला म्हणलं ना, ती काल तुम्हाला शिव्या देत होता, जाऊ द्या काय खरंय माणसाचं. माणूस म्हणजे पाण्याचा बुडबुड आहे. कधी? आणि अंगात रग आहे तर ह्याचा काटा काढू, 2 एकर फुकीन पण तुझी वाटच लावी ना. चांगलं जगा रे राजा, चांगलं जगा. मोहब्बत एक एहसासों की पावन कहानी, कभी कबीरा दीवाना था, कभी मीरा दीवानी है. ये सब लोग कहते हैं तेरी आंखों में आंसू है. ए हरी, जो तू समझे तो ये आंसू, ना समझे तो पानी है. गण गण गणात होते, गण गण गणात कोई भी माना कहता है, कोई पागल समझता है. धरती की बेचैनी को पागल समझता है. तू मुझसे दूर कितनी है, मैं तुझसे दूर कितना. ए हरी, ये तेरा दिल समझता है. परीक्षित राजा घरी आला आणि त्याच्या मुलाला आलेलं पाहून त्या गुरुजींनी डोळे उघडले. गुरुजी म्हणले, बेटा शाप दिला जी, एक काम कर. डोळे बंद केले बरं का भाऊ. भाऊ सर डोळे बंद केले असे. अरे ते म्हणले, पांडवाच्या कुळातला पोरगा आहे रे तो, शाप द्यायचा ना त्याच्या समोर जाऊन शाप द्या. अरे ते म्हणलं, तिथं जाऊन शाप द्यायची काय? ते मरणाची तयारी करेल. कशाची? तुम्ही कशाची केली तयारी? हो आकोट, अरे कशाची तयारी केली तुम्ही? मरणाची केली कधी? नाही मरणाची तयारी आपली. नाही मरण्यासाठी मरमर आहे. पण एक लक्षात घ्या, उसने आणलेल्या वस्तू वापस द्याव्या लागतात का नाही? तसं हे शरीर उसने आणलेलं आहे, हे वापस द्यायचं. लवकर द्यायचं का उशिरा? उसने आणलेल्या वस्तू लवकर वापस द्यावा का नाही? अरे बोला ना. आणि मग हे शरीर मरणार तुम्ही. हो का? हे सूत्र आहे भागवताचं. काय जगायचंय ते गीता शिकवते, कसं मरायचंय ते भागवत शिकवतो. आता तेवढ्यांनीच टाळ्या वाजवल्या ज्यांना मरायची इच्छा आहे.
ज्यांना नाही अजून बी जागा वाटते मला अजून राहावा वाटतंय. राहा राहा. तुझ्यासारखे दलिंदर राहिलेच पाहिजे. काही जण मरत नाही म्हणून जगते. कशामुळे माहित आहे? गेल्या जन्मीचे भोग आहे राजा. देव कुठे लपला? कुठं नाही, तुझ्या जवळच आहे, फक्त तुला नेईना गेला. आमच्या आग्रवाल बोलायचं, आमचे लोक म्हणत असतात भगवान कट लपियो मन क्यों ली जाओ कोणी. अरे कसं नेईन तुला रे? पाप केलेले कुठं फेडचिन रे? मन क्यान ली जाओ कोणी. ली जा जरा. परीक्षित राजा शिकारीला चालले दुसऱ्या वेळेला. ऐका ना, एक काळा पुरुष एका बैलाला मारताना त्यांनी पाहिला. त्याला जाऊन मारायला गेले, त्याने हात जोडले. इकडे बघा ना. ते म्हणला देवा मला 4च जागा राहायला द्या. ऐका गड्या पटपट. 2. पहिली जागा मागितली द्यूत. द्यूत म्हणजे जुगार. दुसरी मदिरा म्हणा मदिरा. तिसरी नारीची आसक्ती. आणि चौथी हिंसा म्हणा. द्यूत, मदिरा, नारी संघ आणि हिंसा. हो का निष्ठा असे करा. आपण मला द्यूत मदिरा ते खालची निष्ठा असे मला तपासता का मला म्हणा. द्यूत, मदिरा, नारी संघ, हिंसा. नाही नाही थांबा थांबा गडबड नका. हा मदिरा आहे काय 3 नंबरला? हा असं सांगा ना. इथं हिंसा, मदिरा, द्यूत. जमलं. आता ह्याच्या मागे एक गुंड्यात आहे का. द्यूत म्हणजे जुगार. जुगार खेळायला आसत्य लागतं. काय लागतं? आसत्य. मदिरा प्यायला माज लागतो, त्याला मद लागतो म्हणतात. मद म्हणजे माज. हिंदीतला एक शेर सांगू का. अपने कद को छोटा कर उसके महफिल में तेरा दाखिला हो जाएगा. हम मोहब्बत के पुजारी हैं, मोहब्बत की कसम, जहां पर हम सर झुकाएंगे वो खुदा हो जाएगा. तिसरं नारी संघ. तिसरं नारी संघ. त्याच्या खाली बराबर आसक्ती असते. आणि शेवटचं हिंसा. हिंसेला सगळ्यात महत्वाचं निर्दयता लागते. या 4 ठिकाणं त्याला राहायला दिले. 5वं ठिकाण त्यांनी मागितलं, मला अजून एक द्यावं. तुमच्याकडे लोक येतात का जेवण मागायला? ते झाल्यावर त्यांना किती द्या तुम्ही? ते काय म्हणा अजून द्या. नाही तसे भिकारी तो काय म्हणतो अजून एक जागा द्या. कोणची? सोनं द्या म्हणला. सोनं. मी सोन्यात राहतो. कशात? ज्याला ज्याला सोनं आवडतं ते हात वर करा. बघा ना करीत नाहीत. किती बैमान आहेत बघा. अरे तुम्हाला आवडत नाही का ते? आवडतं ना मग तुम्हाला. तुम्हाला तो आई वडिला शपथ देवा कोणाकोणाला आवडतं हात वर करा. बघ हा तुमचा दोष नाही, हा कलीचा प्रभाव आहे. हा कलीचा प्रभाव आहे. आता वारकरी लोक काय सोनं घालू शकत नाही का? पण तुळशी माळ गेला गोपीचंद दुधई कळबळा दुधई कळबळा वैष्णवांचा तुळशी माळ गेला गोपीचंद गेला. तुळशी माळ गेला गोपीचंद हरिधगी. टेकलेला माणूस आणला त्याला आम्ही त्याला असं असं करायला लागलो. पाचवं काय ठिकाण दिलं? बोला ना. सोनं इतकं आवडतं राजा. अरे बाप रे. 1 ग्रामन जीवाला आराम. बायकाचं भांडणच तिथं होतं सुरू. म्हातारी भांडायला लागले ना, सुरुवातच तिथून. आयुष्य गेलं आयुष्य. कधी तुमच्या मनी आलं नाही की हिला मनी घ्या. आयुष्यभर मनी मनी करीत राहिले. कधी मनी आला? फुटका मनी. कोणचा? दे जा रे भाऊ, घेऊन दे जा रे भाऊ. अरे घेऊ दे.
लक्षात ठेवा रे भाऊ सगळं. अरे काल एक जणाला आमच्या पैकी पोराला एक अंगठी सापडली, बेजार आहेत ते कशाचे म्हणून. त्यांना रेल्वेत सापडली, परेशान आहे ते. ह्याला दाखवते त्याला दाखवते, बाबा कशाची आहे? अरे सोन्याची आहे का हे? हा सोन्याची आहे तर मग घरी ठेवावं लागेल, आणि नसली तर फेकून द्या. आले बरं. ऐका ऐका, 4 ठिकाण दिले, 5वं ठिकाण सोनं दिलं. पुढे चलो. परीक्षित राजाला कळालं की आपल्याला शाप मिळालाय, प्रपंचाचा त्याग केला आणि गंगेच्या तरावर येऊन बसले महाराज. बस कशाची तयारी? मरणाची. अधिकार लीला या ठिकाणी संपते. पहिला स्कंद या ठिकाणी संपतो. दुसऱ्या स्कंदाला आरंभ करू. 1 मिनिटाचं भजन करू, चालेल? मस्त भजन करायचं ना, कंटाळा करायचं ना अजिबात, असं मोकळ्या म्हणा. श्री राधे इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. आम्हीच करायचं नाही, तुम्ही करायचे भजन. असं आपण म्हणलं ना श्री राधे, खालची आश करते म्हणा. श्री राधे भज मन श्री राधे. माणसं म्हणा भाऊ, अय भाऊ म्हणा रे राजा. भज मन श्री राधे. श्री राधे गोविंद भज मन श्री राधे. आता महिला मंडळ तुम्ही म्हणू नका, मला ऐकू द्या आवाज. श्री राधे गोविंद भज मन श्री राधे. श्री राधे जय जय राधे. भज मन श्री राधे. श्री राधे गोविंद भज मन श्री राधे. श्री राधे भज मन श्री राधे. खाली बसलेले लक्ष द्या. हे कथेचं आयोजन गजानन महाराजांच्या संस्थानचं आहे, बरोबर आहे ना? विहिरीचं आहे, बरोबर आहे? अग्रवालजी यजमान आहेत, फक्त त्यांनीच आनंद घ्यायचा असा नियम नाही. अरे भूल जाओ अपने गांव को, वृंदावन को याद करो.